जय भीम. नमो बुद्धाय. तुम्हा सर्वांना एक गंमत सांगते. तुम्ही कितीही दुःखात असू द्या, कितीही टेन्शनमध्ये असू द्या, कोणी तुम्हाला सोडून गेलं असेल, कोणी तुम्हाला रागवलं असेल किंवा परीक्षेत कमी मार्क्स मिळाले असतील, 1-2 मार्कांनी कदाचित काय म्हणतात तुम्ही क्वालिफाय व्हायचं राहिलं असाल आणि तुमचं मन खूप दुःखी असेल, तर अशा वेळी तुम्ही एक गोष्ट नक्की करू शकता. असं मस्त जिथं निसर्ग नाचतो, खेळतो, बागडतो, जिथं गेल्यावर तुमच्या मनाला खरंच कुठंतरी सुख मिळेल किंवा आनंद मिळेल, अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. जेणेकरून तुमचं दुःख, मी म्हणेन दुःख पूर्णपणे कमी नाही होणार, पण मी हमी देऊ शकते की तुम्हाला थोडं लिटिल बिट का होईना पण छान नक्की वाटेल. आणि तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्याची एक प्रेरणा मिळेल, जिद्द मिळेल, ताकद मिळेल. सो करून पाहाल? नक्की करून पहा. आयुष्यात अडचणी येतात, येणार. आयुष्य म्हटलं की तो एक भागच आहे. पण त्याला जर तुम्हाला पार करायचं असेल, आयुष्य जर तुम्हाला जिंकायचं असेल, तर ते कसं जिंकायचं हे देखील तुम्हालाच ठरवावं लागणार. हे तेज दिसतंय बिना मेकअपचे, बरं म्हणजे मोबाईलची कमाल आहे ती गोष्ट वेगळी, पण हे आंतरिक तेज देखील आहे विचारांचं. कारण मी स्वतः खूप म्हणजे खूप जे वैचारिक युद्ध म्हणतो आपण, जे आपण आपल्यासोबतच खेळतो, त्यातून मी गेलेली आहे. त्याच्यावर कुठेतरी मी विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी. तर तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. जिथं कुठे तुम्हाला वाटेल तिथे फक्त थोडा वेळ जाऊन या, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. थँक्यू.